मी आशुतोष सावे आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत करतो। नमस्कार। केंद्र सरकारनं नवे कृषी कायदे आणल्यानंतर देशभरातल्या शेतकरी वर्गातल्या काही घटकांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या। या कायद्याबाबत उपस्थित केल्या गेलेल्या शंकांचं सरकारनं निरसनही केलं। त्यासाठी चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या। शेतकऱ्यांच्या समस्यांवर 18 महिन्यांकरता नवे कृषी कायदे स्थगित ठेवण्याची आणि चर्चेला यापुढे सदैव तयार असल्याची ग्वाही सुद्धा सरकारनं दिली। तरीही आंदोलन सुरूच आहे आणि 26 जानेवारीला तर याची परिसीमा गाठत दिल्लीत दुर्दैवी हिंसाचारही झाला। टूल किटच्या माध्यमातून या आंदोलनाबाबत चिथावणीखोर मजकूर प्रसिद्ध झाला। सरकारनं त्याविरोधात कारवाई केली। आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली आहेत, जी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी आहेत। आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या प्रतिक्रिया उमटल्यावर त्या प्रतिक्रियांच्या बाजूने आणि विरुद्ध ट्विट करत भारतातले विविध मान्यवरही पुढे सरसावले आहेत। केंद्रीय परराष्ट्र विभागानं याबाबत पत्रक प्रसिद्ध करून खंबीर भूमिका घेतली आहे। कुठल्याही प्रकारची जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्याची शहानिशा करा, पूर्ण माहिती जाणून घ्या, असं आवाहन परराष्ट्र विभागानं सर्वांनाच केलं आहे। समाज माध्यमांचा दुरुपयोग करून कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन याबाबत देशाविरुद्ध एक प्रकारे अपप्रचाराचं युद्धच खेळलं जातंय का? संघटित कारस्थानच रचलं जातंय का? पाहूया या प्रकरणाचा एकंदर धांडोळा। नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्ली इथं गेल्या 2 महिन्यांपासून काही शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत। मात्र या आंदोलनाला समर्थन देण्याच्या नावाखाली भारतीय लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांचं षडयंत्र समोर आलं आहे। शेतकरी आंदोलनासंदर्भात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी सांगितलं। ये हमारे संज्ञान में आया है और अगर आप 26 जनवरी और उसके आसपास के इवेंट्स को देखें तो आपको ये मालूम होगा कि ये बिल्कुल कॉपी कैट बिल्कुल एग्जीक्यूशन था। जिस तरह का प्लान इस डॉक्यूमेंट में है उसी तरह की एक्टिविटीज ग्राउंड पे भी दिखाई देती हैं। तो इसका संज्ञान लेते हुए दिल्ली पुलिस ने जो ऑथर्स हैं टूल किट के, उनके खिलाफ एक केस दर्ज किया है। धारा 124A, 153A, 153 और 120B आईपीसी में, जिसका की इन्वेस्टिगेशन दिल्ली पुलिस की साइबर सेल द्वारा किया जाएगा। काही समाज विघातक शक्ती या आंदोलनाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय समर्थन प्राप्त करण्यासाठी मोहीम चालवत आहेत। या मोहिमेद्वारे त्यांचे सुप्त हेतू साध्य करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। ही दुर्दैवी गोष्ट आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। या मुद्द्यावर शांततामय मार्गाने तोडगा निघावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे। शेतकरी आंदोलनासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरून होत असलेले ट्विट्स हे मोठं कारस्थान असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे। टूल किट का मामला है वो बहुत गंभीर है और साफ होता है कि कुछ ताकतें, विदेशी ताकतें भारत को बदनाम करने की साजिश कर रहे हैं। तो इस पर जरूर हम बाद में प्रतिक्रिया देंगे। शेतकरी आंदोलनाविषयी समाज माध्यमांद्वारे परदेशातल्या व्यक्तींनी ओढलेले ताशेरे आणि टीका टिप्पणींवर देशात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। देशातले प्रतिष्ठित मान्यवर केंद्र सरकारच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर करत आहे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे। या दरम्यान इंडिया टुगेदर आणि इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा हे हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेद्वारे शांततापूर्ण पद्धतीने मार्ग काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे। सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांसोबत चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आहेत। ज्या कोणाला या प्रश्नी चर्चेला पुढे यायचं आहे त्यांच्यासोबत चर्चा करायला केंद्र सरकारनं कायम तयारी दर्शवली आहे। दरम्यान कृषी कायद्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची 5वी बैठक नवी दिल्लीत सुरू आहे। शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार या दोन्ही पक्षांची भूमिका समजून घेतल्यानंतर ही समिती 12 मार्चपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल सादर करणार आहे।
या कायद्यांमुळे शेतमालाला व्यापक बाजारपेठ प्राप्त होईल आणि शेतीत नव्या गुंतवणुकीसाठी संधी प्राप्त होतील. आणि यानंतर घेऊया एक छोटासा ब्रेक. या विशालचं ना सारं बरोबर चालतं, काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये 15,000 रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये. पण त्याला कोणतंही टेन्शन नाही. बघ, टेन्शन का? माझी काहीही चूक नव्हती. तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं. आरबीआय सांगते, जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा. 3 दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही. जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान. आणि ऐक, सारं चालत नाही, बरोबर चालवावं लागतं. आरबीआय सांगते, जाणकारपणा, सतर्क रहा. जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. मित्रांनो, आपल्या घरातली लहान मुलं भिंतीवर खडून काहीतरी चित्र काढतात, काहीतरी रेखाटतात आणि आपण त्यांना ओरडतो. अहो, पण ग्राफिटी म्हणजेच भित्तीचित्र. आज ग्राफिटी कला म्हणून सर्वदूर माहिती झाली. पूर्वी निषेधाची ही चित्र आता ऑफिस, कॅफे यांच्या भिंती रंगवू लागली. या चित्रांमधून तरुणाईचा ठाव घेतला जातोय. तर अशाच ग्राफिटीवर प्रेम करणारे 2 तरुण, विवेक आणि सिद्धार्थ, या आठवड्यात आपल्याला भेटायला येणार आहे. त्यामुळे तुम्ही बघत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या या अपप्रचार युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकंदर सद्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक वरदराज बापट आले आहेत. सर नमस्कार. या चर्चेमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरकारच्या अनुकूल प्रतिसादानंतरही आज शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. टूल किटच्या माध्यमातून तर अतिशय अत्यंत चिथावणीखोर अशी भाषा वापरली गेली. सरळ उघड चिथावणीखोर भाषा तिकडे दिली गेली, आवाहन केलं गेलं. हे संपूर्णपणे राष्ट्रहिताच्या विरोधातच होतं. म्हणजे तो मजकूर जो होता तो एकंदर राष्ट्रहिताच्या विरोधात होता. आज आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की देशामध्ये बदलाचे नवे वारे वाहत आहेत. चांगली प्रगती होऊ घातलेली आहे. विकास प्रक्रिया जोमाने सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करण्याचा हा एक सुनियोजित असा कट आहे, एक कारस्थान आहे, असं वाटतं का? नमस्कार. सर्वप्रथम मी दूरदर्शनचं अभिनंदन करतो, कारण पूर्ण देशातलंच नाही तर जगातलं वातावरण ढवळून टाकणारं असा हा विषय चाललाय. आणि अत्यंत ज्याला म्हणतात की ॲग्रेसिव्ह, एकच बाजू मांडणारा असा प्रचार आपल्याला वृत्तपत्र किंवा वाहिन्यातनं दिसतो. तर अत्यंत समयोचित आणि त्याचवेळी बॅलन्स्ड अशी चर्चा मला वाटतं दूरदर्शन ही एक सिरीज चालवणार आहे. आज पहिलाच त्याच्यातला भाग आहे. त्यासाठी प्रथम मी आपलं अभिनंदन करतो. थोडंसं मी सखोल जाऊन याचं उत्तर देऊ इच्छित, कारण मुळात आपल्या देशामधलं कृषीचं जे अर्थतंत्र आहे सगळं, ते जवळजवळ गेली 40-50 वर्ष बिघडलेलं आहे. म्हणजे एकेकाळी समाजामध्ये सुस्थितीत असणारा शेतकरी हळूहळू गरीब शेतकरी वर्ग अशाकडे म्हणण्याकडे गेला. आणि मग त्याच्यातून रिफॉर्म्सची मागणी आली, सुधारणांची मागणी आली की यात सुधारणा झाली पाहिजे. शेतकरी कसा नाडवला जातोय किंवा बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याची नाडवणूक होते. आणि मग मला वाटतं ही आत्ता नाही आहे, 1990 पासून सुधार किंवा रिफॉर्मची प्रक्रिया सुरू झाली. 2014 नंतर सरकारने कुठेही न थांबता अधिक चांगल्या प्रकारे, अधिक दमाने ही चर्चा घेतली आणि प्रत्यक्ष सुधारणा देखील केल्या. आणि आत्ता जे कृषी कायदे संमत झालेत त्याला देशातल्या जवळजवळ सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. वेळोवेळी अनेक नेत्यांनी आपल्या आत्मचरित्रातून किंवा आपल्या लिखाणातून, आपल्या बोलण्यातनं कृषी संबंधातले जे वेगवेगळे नेते आहेत त्यांनी देखील वेळोवेळी ही मागणी केली होती की आम्हाला बाजारासंबंधीचे रिफॉर्म्स किंवा सुधारणा हव्यात. आणि अशा सगळ्या चर्चेतून एका खूप मोठी, आपल्याला माहिती आहे की राज्यसभा लोकसभा दोन्हीकडे हे बिल चांगल्या प्रकारे पारित झालंय. ही जी विधेयक आहेत ती आली आणि मग त्यानंतर अचानक मुख्यतः पंजाबमध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली. आणि मग जवळजवळ सुरुवातीला असं वाटलेलं अनेकांना की 10-15 दिवसात हे मिटून जाईल. पण जवळजवळ 3 महिने आंदोलन चाललं. उत्तर प्रदेशातल्या, उत्तर भारतामधली एवढी थंडी असतानाही दिल्ली बॉर्डर्सवर हे आंदोलन चाललं. आणि मग आपल्याला हेही दिसलं की आंदोलकांना खूप छान सुविधा मिळत आहेत. त्या ठिकाणी अगदी मसाजपासून ते सुकामेव्यापर्यंत खाणं मिळत आहे. आणि या सगळ्यातून मग प्रश्न निर्माण झाला की हे आंदोलन स्पॉन्सर कोण करत आहे. आणि पुढे मग 26 जानेवारीची घटना आपल्याला माहिती आहे की सगळ्या भारतीयांना चीड आणणारी एक घटना, भले लाल किल्ल्यावर असेल किंवा दिल्लीतल्या अनेक भागामध्ये जो हिंसाचार घडला
त्याच्यामुळे जनमानस ढवळून निघालं आणि मग त्याच्या पुढे आजचा जो प्रश्न आहे तो उपस्थित झाला की जनमानस एका बाजूनी हे आंदोलनाच्या थोडंसं विरुद्ध गेलेलं असताना मी आंतरराष्ट्रीय मान्यवर असं म्हणणार नाही, त्यांना इंग्रजीमध्ये सेलिब्रिटी असा शब्द वापरलाय की ते लोक प्रसिद्ध आहेत, मान्यवर आहेत की नाही आपल्याला माहीत नाही, कोणी गायिका आहे, कोणी पॉपस्टार आहे, कोणी काही, ठीक आहे, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काही त्यांचं स्थान असू शकतं, पण भारतीय कृषी आणि भारतीय कृषी कायदे याविषयी त्यांना काही माहिती आहे का असा प्रश्न अनेक कृषी तज्ज्ञांनी विचारलाय. आणि मग त्यांनी ट्विट्स केले आणि त्यांनी केलेल्या ट्विट्सवरून मग एकदम मोठ्या प्रमाणात विशेषतः जे विरोधक आहेत या बिल्सचे त्यांनी ते ट्विट्स उचलून धरले की बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी होते आहे आणि म्हणून हे कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत, स्थगित केले पाहिजेत. आणि मग त्याच्या पाठोपाठ हा जो टूल किटचा विषय निघाला, अगदी अचानक ॲक्सिडेंटली ते टूल किट सुद्धा शेअर झालं आणि मग त्याच्यातून हे लक्षात आलं की हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, हे कृषी कायद्यापुरतं मर्यादित नाही आहे. बरं. तर एकंदर भारताची बदनामी केवळ देशात नाही तर जागतिक स्तरावर करण्याचं एक खूप मोठं कारस्थान आहे की काय, अजून आपल्याला त्याचे सगळे कंगोरे कळले नाही, जेमतेम 5-10% माहिती कळली आहे. पण सरकार खूप चांगल्या प्रकारे याची चौकशी करत आहे आणि हळूहळू मला वाटतं की याच्यातले पुढचा माहिती जी आहे ती सगळ्यांसमोर उघड होणार आहे. बरोबर. ग्रेटा थनबर्ग नावाची एक पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे आणि तिने हा टूल किटचा मजकूर ट्विट केला. ह्या टूल किटच्या मजकुराचा जनक खलिस्तानवादी समूह आहे, त्यांची चळवळ आहे असं मानलं जात आहे, असा संशय दिल्ली पोलिसांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी तशी कारवाई सुद्धा केलेली आहे. ग्रेटाने नंतर तो मजकूर डिलीट केला. पण ह्या एकंदर प्रकारावरनं काय वाटतं, म्हणजे ग्रेटाच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या सर्व एकंदर माध्यमातून समाज माध्यमांवर अपप्रचार करून अपप्रचाराचं एक प्रकारे युद्ध छेडून भारतामध्ये अराजक माजवायचं अशा प्रकारचा हा प्रयत्न दिसतोय का, आणि ते कशा प्रकारचा तो प्रयत्न असू शकतो? अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आधी मुळात मी टूल किट म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगतो, जे समाज माध्यम फारसं वापरत नाहीत. तर ट्विटरवर फक्त 140 शब्दामध्ये आपल्याला ट्विट करायचा असतो किंवा आपला एक संदेश द्यायचा असतो आणि मग एखादा विषय जेव्हा कोणाला तरी वाढवायचा असतो किंवा वेगवेगळ्या लोकांना त्या विषयावर ट्विट करायला प्रवृत्त करायचं असतं, त्यावेळी वेगवेगळ्या PR एजन्सीज काम करतात. मग PR एजन्सी किंवा प्रसिद्धी तंत्र चालवणाऱ्या कंपन्या ज्या व्यवसाय म्हणून ते करतात, त्या काय करतात तर लोकांना सॅम्पल ट्विट्स देतात की या विषयावर तुम्ही संदेश पाठवा. मग लोकांना वेळ नाही 140 शब्दात संदेश बनवायला, ते संदेश बनवून देतात. त्याच्या बरोबरीने हे आंदोलन वाढवण्यासाठी मग कुठे कुठे आंदोलन करा, भारतीय दूतावासापुढे करा, अमुक ठिकाणी करा, कशा प्रकारे हा विषय जास्त चर्चेला येईल, कशा प्रकारे हिंसाचाराला लोक प्रोत्साहित होतील. तर ग्रेटाने एक ट्विट केलं 140 शब्दांचं आणि त्याच्या पाठोपाठ चुकून एक टूल किट सुद्धा शेअर केलं आणि काही मिनिटातच ते डिलीट केलं. अर्थात सरकारी सूत्र आणि अनेक खाजगी देशप्रेमी नागरिक यांनी त्या काही मिनिटाच्या कालावधीत ते डाउनलोड केलं आणि त्यामुळे एक खूप मोठं कारस्थान लोकांच्या समोर आलं की हे जे 140 शब्दांचं ट्विट दिसतं, 140 अक्षरांचं, तेवढ्यापुरतं ते नाही, ते बनवून देणारी एक खूप मोठी एजन्सी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे असं त्या निमित्ते सगळ्यांच्याच लक्षात आलं. पण एकंदर तो प्रयत्न काय होता नेमका, म्हणजे त्या मजकुराच्या माध्यमातून चिथावणीखोर भाषा त्यांनी वापरली, तो नेमका प्रयत्न काय होता? ग्रेटाच्या सुद्धा आधी रेहाना नावाच्या एका परदेशातल्या पॉपस्टारने पहिलं ट्विट केलं आणि मग मिया खलिफा म्हणून आणखी एकाही व्यक्तीने केलं आणि मग फटाफट जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणहून हे टूल किट हे ट्विट्स आले आणि या ट्विटमध्ये भारतामध्ये कशा प्रकारे मुस्कटदाबी केली जाते, इंटरनेटवर रिस्ट्रिक्शन्स आहेत, लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार कसा नाकारला जातोय, अशा अनेक गोष्टी. आणि मग त्याला तुम्ही हा विषय का उचलत नाही असं जगभरातल्या लोकांना एक प्रकारे ते आव्हान मी खूप साधा शब्द वापरतोय, खरं तर चिथावणी त्याच्यातून होती. आणि आपल्याला माहिती आहे की भारतात आपण जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात राहतो. कोणत्याही विचाराच्या व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. मग तो वृत्तपत्र आहेत,
ते समाज माध्यम आहेत, चॅनल्स आहेत आणि आपला काही हुकुमशाहीवादी देश नाही आहे. चीनसारख्या एखाद्या देशात जिथे एखादा माणूस बोलला तर त्याला तुरुंगात टाकलं जातं, पण जणू काही भारतामध्ये त्याहीपेक्षा वाईट स्थिती आहे असं जगासमोर मांडण्याचा एक खूप मोठं षडयंत्र आणि त्यानिमित्ते भारतामध्ये चालू असणारे सुधारणेचे प्रयत्न बंद पाडायचे, भारताचा विकास विकसनशील देशाकडून कुठेतरी विकसित देशाकडे आपला देश जातोय ते बंद पाडायचं, असं सगळं एक षडयंत्र त्यातून दिसतं. भारताला एक शक्तिमान राष्ट्र म्हणून निर्माण होऊ द्यायचं नाही असं ते होऊ शकतं, नाही का? बरोबर ना? एकंदर आता तुम्ही जे म्हणालात त्यानुसार की अशा प्रकारचा जो अपप्रचार होत असतो, या अपप्रचाराला आपली सर्वसामान्य भोळी जनता असते ती अगदी सहजपणे बळी पडते, ती त्याच्यामध्ये स्वतः सहभागी होते. त्यामुळे या अशा अपप्रचाराच्या माध्यमातून समाजामध्ये हिंसाचार पसरवायचा, विखार निर्माण करायचा, त्यासाठी खोट्या बातम्या पसरवायच्या, अफवा निर्माण करायच्या, हे असं सगळं करून एक हा जो डाव खेळला जातो कटकारस्थानाचा किंवा काय, ते नेमकं कसं, म्हणजे तो नेमका डाव कसा खेळला जातोय? हा काही गेल्या 5-1 वर्षामध्ये सुरू झालेला प्रकार आहे. कारण पूर्वी आपल्याकडे मुख्यतः प्रसार माध्यमं म्हणजे वृत्तपत्र होती आणि नंतरच्या काळामध्ये न्यूज चॅनल्स किंवा वाहिन्या आल्या, ज्याच्यावर काहीसा कंट्रोल होता आणि सर्वसाधारणपणे जबाबदार व्यक्तींच्या हातात ती होती. पण समाज माध्यमामध्ये समाजातली कोणीही व्यक्ती कोणतीही बातमी पसरवू शकते. अर्थात ही चांगली गोष्ट आहे, मी तिचं स्वागत करतो. पण काही पर्टिक्युलर सेलिब्रिटी किंवा काही पर्टिक्युलर नेते या गोष्टीचा गैरवापर करून अनेक वेळा व्हेरीफाईड नसलेली किंवा ज्याची सत्यता पडताळलेली नाही अशी माहिती पसरवायला लागले. त्या माध्यमातून मग चिथावणीखोर किंवा 2 गटांमध्ये 2 जातींमध्ये फूट पाडणं किंवा त्यामधून एखादी चांगली गोष्ट लोकांना कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणं, असे अनेक प्रकार गेल्या 2-3 वर्षामध्ये लक्षात आलेत. अगदी एखादं सरकार पाडण्यापर्यंत या गोष्टी केल्या जातात. सुरुवातीला हे अपेक्षित होतं की लोक व्हॉलेंटरीली म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून स्वेच्छेने आपण एखादा मेसेज करावा, असं खरं ते आहे. पण आज अनेक PR एजन्सीज किंवा पेड संस्था निर्माण झाल्या आहेत. ते या सो कॉल्ड ज्या सेलिब्रिटी आहेत त्यांना खूप मोठी रक्कम देतात. याही प्रकरणामध्ये एक आरोप केला गेलाय, अजून ते व्हेरीफाईड नाहीये म्हणून मी आरोप करत नाही, पण यातूनही मोठ्या रकमा दिल्या जात आहेत आणि मग मोठ्या रकमा देऊन एखादा विषय समाज माध्यमातून आणायचा आणि तो आग जशी पसरावी तशा वेगात पसरतो आणि फटाफट लोकांपर्यंत पोचतं. अनेक जण तेच ट्विट करतात आणि मग लोकांना वाटतं की तेच खरं आहे, त्याची सत्यता न पाहता, आणि या प्रकारे हे कारस्थान खेळलं जातं. ते या विषयात तर आहेच, पण मला वाटतं इतरही विषयात समाजासाठी ते घातक आहे. बरोबर सर, या विषयावरती चर्चा आपण पुढे सुरूच ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊया क्षणभर विश्रांती. 9 to 5 जॉब, अरे 5 to 9 जॉब, धावपळ ऑल द टाइम जॉब, द रोमिंग वाला जॉब, द डेडलाइन वाला जॉब किंवा आर यू लिव्हिंग इन द मार्केट वाला जॉब. जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा. LIC एजंट बनण्याचे ठरवा. हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्यही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फलिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नामवंतांच्या प्रतिभेची प्रतिमा दर रविवारी दुपारी 3 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. सर, या चर्चेत आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण आता ही सगळी चर्चा करतोय, ही सगळी परिस्थिती तर निर्माण झाली आहे. सरकारकडनं ती परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली जाते. भारताचा परराष्ट्र विभाग जो आहे, या परराष्ट्र विभागानं याविरुद्ध चांगली खमकी अशी भूमिका घेतलेली आहे. हा जो काही अपप्रचार सुरू आहे, हे जे काही ट्विट सुरू आहेत, याच्या विरुद्ध चांगली खमकी अशी भूमिका घेतलेली आहे.
तर नेमका हा आपला भारताचा परराष्ट्र विभाग या परिस्थितीला कसा सामोरा जातोय, त्यांनी या परिस्थितीला कसं चोख आणि समयोचित प्रत्युत्तर दिलेलं आहे? याचं उत्तर देताना मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिन. बरं. बहुतेक आपल्याला उंदराची आणि राजाची गोष्ट माहीत असते की राजा भिकारी माझी टोपी चोरली असं एक उंदीर म्हणतो. बरोबर. तो एक टोपी घालून येतो आणि म्हणतो माझी टोपी राजापेक्षा मोठी. राजाला प्रश्न आहे काय करायचं. राजा आधी दुर्लक्ष करतो तर तो ओरडत सुटतो. मग राजा त्याची टोपी काढून घेतो तर तो राजा भिकारी माझी टोपी चोरली म्हणून ओरडत सुटतो. असा काहीसा हा गमतीदार प्रकार आहे. म्हणजे एका बाजूनी सरकारने दुर्लक्ष केलं तर हे विष पसरत जाईल, दुसऱ्या बाजूनी सरकारने रोखलं तर बघा सरकार आमची कशी गळचेपी करते म्हणून आरडाओरडा करायचा. असं समाजविघातक गट अनेक वेळा करत असतात आणि त्यामुळे सरकारने नेमकं काय करावं हा नेहमी फक्त आपल्याच नाही सगळ्याच सरकारना प्रश्न पडतो. पण यावेळी भारताच्या परराष्ट्र विभागाने खूप चांगल्या प्रकारे याला उत्तर दिलं. म्हणजे योग्य माहिती झटकन ऑफिशियल चॅनल म्हणून प्रसारित केली आणि त्यामुळे व्हेरीफाय कुठून करायचं हे लोकांच्या लक्षात आलं की नाही ही माहिती चुकीची आहे आणि सरकार अधिकृत माहिती जबाबदारी स्वीकारून देते. आणि त्याचबरोबरीने मी भारतीय मान्यवरांचे सुद्धा आभार मानीन. मग त्याच्यामध्ये लता मंगेशकर आहेत, सचिन तेंडुलकर आहेत किंवा वेगवेगळे फिल्म स्टार्स आहेत ज्यांनी उशीर न करता किंवा स्वतःच्या प्रतिमेचं काय वगैरे असा विचार न करता झटकन ट्विट केली की आम्ही भारतीय म्हणून सगळे एक आहोत आणि परदेशी लोकांना भारतातल्या गोष्टींबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. कारण अनेक वेळा समाज माध्यमात सरकार काय म्हणतं यापेक्षा लोक काय म्हणतात किंवा सेलिब्रिटी काय म्हणतात. त्यामुळे या दोघांचंही श्रेय आहे की भारत विरोधी प्रचार रोखून योग्य दिशेने योग्य ते म्हणणं पोचवणं यात दोघांचेही मी खरंच आभार मानतो. तुम्ही आता जो भारतीय मान्यवरांचा उल्लेख केला की त्यांनी चांगली त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केली, पण दुर्दैवाने विरोधकांकडून त्यांना सुद्धा ट्रोल केलं जाते नाही का? अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर सारखं की ज्यांचं चरित्र शुद्ध आहे आणि देशभरात लोकप्रियता आहे त्यांना देखील ट्रोल केलं जात आहे की जणू काही ते सरकारचे एजंट आहेत का वगैरे वगैरे. किंवा लता मंगेशकरांसारख्या इतक्या 90च्या वरची व्यक्ती आणि भारतरत्न आणि सर्व दृष्टीने श्रेष्ठ व्यक्तीला सुद्धा असं म्हटलं जात आहे. पण मला वाटतं की म्हणणारे म्हणतील त्यांनी कुठेही हे बरोबर का ते बरोबर म्हटलेलं नाही, पण त्यांनी हे मात्र अगदी ठामपणे म्हटलंय की अर्धवट माहितीच्या आधारावर चुकीची माहिती ती सुद्धा परदेशात हे आम्ही सहन करणार नाही आणि योग्य ती माहिती जरूर द्या. तुमचं स्वातंत्र्य वापरा पण तुमच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका. हा त्यातला महत्वाचा संदेश आहे. तुम्ही आता उल्लेख केलात की अर्धवट माहितीच्या आधारे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता आपलं मत व्यक्त करू नका. अगदी हाच मुद्दा येतोय. कोणीही आज समाज माध्यम सहजपणे उपलब्ध असतं तर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता कुठल्याही प्रकारची माहिती न घेता किंवा अर्धवट सत्याच्या आधारावरती प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. पण अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे अशा प्रकारच्या एकंदर वागणुकीमुळे एखाद्या देशाची जी ध्येयधोरणं आहेत त्या ध्येयधोरणांबाबत दिशाभूल होऊ शकते, जनतेची दिशाभूल होऊ शकते. तर ही जनतेची दिशाभूल अशा प्रकारच्या अपप्रचारामुळे किंवा अशा प्रकारच्या घिसाडखाईने दिलेल्या प्रतिक्रियांमुळे कशा प्रकारे होते? खूप चांगला प्रश्न आहे. कारण काही दिवसापूर्वी म्हणजे 2-3 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा साधारणपणे असा समज होता की वृत्तपत्र किंवा वाहिन्या हे करू शकतात पण समाज माध्यमातून काय होणार, 1-2-4 लोकांनी लिहून काय फरक पडणार आहे. पण त्या ठिकाणी हॅशटॅग्स म्हणून प्रकार असतो. एखादा हॅशटॅग वापरून जर एखादा मेसेज लिहिला तर त्याच हॅशटॅगचे असणारे लाखो मेसेज मिळून एक दबाव गट तयार होतो आणि एखादा मेसेज ट्रेंडिंग झाला की इतर लाखो नाही तर कोट्यावधी लोक अनेक वेळा तो मेसेज रिट्वीट करतात किंवा त्या ट्विटच्या आधाराने मग फेसबुकवरती किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या आपल्या गटांमधून तो मेसेज पसरवतात आणि त्याच्यामुळे एक सायझेबल फोर्स तयार होतो. आता हा सायझेबल फोर्स एका बाजूनी अनेक चांगल्या विषयानंही होतोय. म्हणजे अनेक चांगलेही संदेश पोचलेत. मी एकदम समाज माध्यमांना दोषी नाही ठरवणार, पण देशविघातक संदेश किंवा जाती जातीमध्ये फूट पाडणारे संदेश किंवा एखादी चुकीची माहिती अशी जर ती पसरवली गेली तर मात्र त्याचा दबाव पॉलिसी या दृष्टीने किंवा सरकारचं धोरण म्हणून सरकारवर येतो. कारण शेवटी आपला लोकशाही देश आहे त्यामुळे जनमताचा दबाव सरकारवर येतो आणि जनमत व्यक्त होण्याचं हे एक प्रभावी साधन आहे आणि हे दबाव असणं नेहमीच चांगलं सरकारवर.
पण चुकीच्या माहितीच्या आधारावर किंवा फूट पाडणारी माहितीमुळे जर दबाव आला आणि त्यामुळे जर धोरण बदलावं लागलं सरकारला, तर ते मात्र देशासाठी दुर्दैवी ठरतं. असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता? म्हणजे सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये हे उदाहरण आहेच शेतकरी कायद्यांच्या बाबत. तशाच पद्धतीनं किंवा शेतकरी कायद्यांच्या बाबत तुम्ही आणखीन जास्त काही विश्लेषण करून सांगू शकाल का, की प्रत्यक्ष ते धोरण काय आहे आणि कशा प्रकारे त्याला विरोध होतोय किंवा कशा प्रकारे गैरसमज पसरवले जात आहेत? गैरसमज पसरवण्याची अनेक उदाहरणं आहेत. अर्थात यात सिद्ध कधी होत नाही की यामुळेच हे झालं. अगदी. पण आंतरराष्ट्रीय एक उदाहरण द्यायचं तर आत्ताच आपल्याला माहिती आहे की अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांची जी निवडणूक झाली त्याच्यात देखील या समाज माध्यमांचा खूप मोठा सहभाग राहिला आणि राष्ट्राध्यक्षांचा जो पराभव झाला ट्रम्प यांचा, त्यात देखील असं मानलं जातं की समाज माध्यमांचा एक खूप मोठा रोल त्याच्यामध्ये होता. आणि आत्ता जो आपण कृषी कायद्याचा विचार करतोय त्या कृषी कायद्यावर जी संसदेमध्ये चर्चा झाली, कारण अनेक पक्षांनी, मी सुरुवातीला उल्लेख केला की विविध नेत्यांनी त्याला बाजू मांडली होती, काही त्यातले दोष दाखवून दिले होते आणि सरकारने त्याच्यावरती चर्चाही करण्याची तयारी दाखवली, म्हणजे संसदेतल्या चर्चेतही आणि नंतर सुद्धा. ती बऱ्याच वेळा कसं होतं की सगळ्यांनाच वेळ कमी असतो, त्यामुळे एखादी तासभर वाचण्याची नोट कोणी वाचत नाही. नंतर असं झालं की 10-15 मिनिटं लिहिणारी बातमी तरी वाचा. पण आता झालंय की नाही, 15 सेकंदात मला कळेल तेवढंच मी वाचीन. आणि मग ती अर्धवट माहिती असेल आणि तो पसरवणारी व्यक्ती जर इन्फ्लुएन्शियल असेल, इन्फ्लुएन्सर्स असं म्हणतात, त्याच्यात हे सेलिब्रिटी आले किंवा असे आले, ते देखील जर देशहितासाठी कार्य करत असतील, जसं सचिन तेंडुलकर, अजय देवगण अशा अनेकांनी केलं, पण जर पेड म्हणून म्हणजे पैसे घेऊन जर चुकीची माहिती पसरवत असतील तर ते खूप हानिकारक आहे आणि समाजाला त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारचं कारस्थान घडतंय असं एकंदर दिसतंय. तर ह्या अशा प्रकारच्या कारस्थानांमुळे एकंदरच देशाचं सार्वभौमत्व किंवा राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते, नाही का? ती कशा प्रकारे नेमकी धोक्यात येऊ शकते? म्हणजे हे आज आपल्या जनतेला कळणं आवश्यक आहे की तुमची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तुम्हाला बहकवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, अनेक माध्यमांच्या त्या संपर्कातून किंवा काय, पण ते तुम्ही तसं करायला नाही पाहिजे. नेमकं त्याच्यामागचं इंगित काय आहे हे कळण्याच्या दृष्टीनं हे तुम्ही जरा सांगा. हाही एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडे एक याच्यावर अभ्यास, अलीकडे म्हणजे 5-1 वर्षापूर्वी, ज्याला नेशन ब्रँडिंग असं म्हटलं जातं, म्हणजे प्रत्येक देशाचा एक ब्रँड असतो आणि गेली 60-70 वर्ष सतत भारत विरोधी प्रचार करून भारताचं नाव परदेशात बदनाम करण्यात आलं. मग यापूर्वी ते काश्मीर प्रश्नात घडलंय, आत्ता आपल्याला माहिती आहे अनेक खलिस्तानी गट तशा प्रकारचा प्रयत्न करतात. आणि या उलट गेल्या 5-10 वर्षात चीनने मोठ्या प्रमाणात चीन नावाचा एक ब्रँड तयार केला, तिथे हुकुमशाही असून सुद्धा. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न आज चांगले आणि वाईट दोन्ही जगामध्ये चालू आहेत. आणि भारतासारखा लोकशाही देश किंवा आज चांगल्या प्रकारे विकसित होणारा देश, त्याचं सार्वभौमत्व त्याच्यातून धोक्यात येऊ शकतं. आणखी एक छोटंसं उदाहरण जाता जाता देतो. कोविड विषयात आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मागच्या जानेवारीपासून अनेक वादग्रस्त ट्विट केले. अगदी हा कोविड माणसातून माणसापर्यंत पसरू शकत नाही इथपासून सुरुवात होत अनेक चुकीचे किंवा अशा चुकीच्या बातम्या सुद्धा याच्यातून पसरवल्या गेल्या. आणि त्याच्यातून एखाद्या चांगल्या गोष्टीचं नाव बदनाम होतं किंवा भारतासारख्या देशाचं नाव बदनाम होतं. म्हणून जनतेने खूप काळजी घेण्याची गरज आहे की व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन, नीट खात्री केलेली माहिती जी अधिकृत सोर्समधनं येते ती आपण आपल्या व्हॉट्सअप किंवा आपल्या ट्विटर किंवा फेसबुकमधून जरूर जास्तीत जास्त पसरवा. अगदी वरदराज सर, आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप छान चर्चा केली, राष्ट्रहिताचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर चांगला प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. मंडळी, आज इथेच थांबूया. याच विषयाच्या इतर पैलूंबाबत चर्चा करण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया याच वेळी आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.